शेतकरी मित्रांनो नमस्कार. मल्टीप्लायर विरघळण्याची पद्धत तुम्हाला शिकवत आहे. कोणताही शेतकरी काय करतो, मल्टीप्लायर घेतलं तर डायरेक्ट एकदम टाकून देतो पाण्यामध्ये. मग ते विरघळत नाही. मग शेतकऱ्यांच्या तक्रार येतं की मल्टीप्लायर विरघळत नाही सर, मल्टीप्लायर विरघळत नाही. त्यासाठी असा बारीक कोपरा कापायचा आणि बारीक धार धरायची एकदम अशी, आणि डवळत राहायचं काठीनं किंवा पंपाच्या दांडीने. सगळं मल्टीप्लायर विरघळून होतं, एक खडा सुद्धा शिल्लक राहत नाही. तर हे मल्टीप्लायर आपण विरघळतोय, वाल पिकासाठी ड्रेंचिंग करायची आहे. जास्त पावसामुळे मुळी बंद झाली, त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा पण देत आहे आणि ड्रेंचिंग करणार आहे वाल पिकाला. इथं दाखव, इकडं दाखव, इकडं, इथं जवळ घे. हे बघा पूर्णपणे विरघळून गेलंय, काहीच शिल्लक नाही राहिलं. अशा पद्धतीने मल्टीप्लायर विरघळायचं आहे. किलोच्या हिशोबाने आपण मल्टीप्लायर तयार करणार आहे विरघळून. आता सध्या 1 बिघ्यासाठी आपण अर्धा किलो सोडतोय. तर एकत्र घोळ तयार करून घ्यायचा याचा.